प्रवेश करण्याची तरी मात्र शंका नाही. हा सामना संपल्या एकूण आता बाकीचे 6 संघांमध्ये ओपन लॉटचे सामने तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. त्यामध्ये पहिला सामना R1 स्पोर्ट विरोधात रॉयल स्ट्रायकर अंबरनाथ. आपण आल्याची नोंद करा, कारण नंतर आपण पुढचा सामना त्यांच्यामध्ये खेळणार आहोत. R1 स्पोर्ट्स विरोधात रॉयल स्ट्रायकर्स अंबरनाथ. नेक्स्ट मॅच, तो सामना 4 षटकांचा आहे. जय रागाने बॅक टू बॅक अजून एकदा नाणेफेक जिंकलेली आहे. मागच्या सामन्यात नाणेफेक जिंकली, सामना सुद्धा जिंकला. इनिंग ब्रेक मध्ये टॉस हा मेंडेटरी आहे, कंपल्सरी आहे. तुम्हाला टॉस साठी रिपोर्ट करावाच लागेल, ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यामुळे आतापासूनच सूचना देतोय. नेक्स्ट मॅचचा टॉस हा इनिंग ब्रेक मध्ये होईल. R1 स्पोर्ट्स आणि रॉयल स्ट्रायकर्स अंबरनाथ. चला, दोन्ही संघांना ऑल द बेस्ट. सॅक्रिफायसेस हा शब्द ऐकायला खूप चांगला वाटतो, पण जो सॅक्रिफाईस करतो ना त्याला खरंच लाख लाख सलाम आहे. असा आमचा हर्षल पाटील कॉमेंट्री बॉक्समध्ये पुन्हा त्या जॉईन झालाय. कारण जय रागाई संघाचा प्रमुख खेळाडू आहे, पण एक खेळाडू जो ऑलरेडी सकाळपासून इथे ही स्पर्धा बघतोय, ग्राउंडच्या बाहेर राहून त्याला संधी मिळाली नाहीये, आणि त्या मुवमेंटला सॅक्रिफायझेशन काय असतं हे हर्षलने दाखवले. थँक्यू सो मच हर्षल, गुड जॉब. याला म्हणतात सॅक्रिफाईस. कॉमेंट्री बॉक्समध्ये आमचा स्कोरर सॅक्रिफाईस करतोय स्वतःला, आणि ॲज अ स्कोर म्हणून इथे पुन्हा जॉईन होतोय. थँक्यू अँड वेलकम. सामना पण सुरू करूया. अंपायर्स रेडी आहेत, पंच रेडी आहेत. सामना पण सुरू करतोय. जय रागाई विरोधात डोंबिवली स्ट्रायकर्स. क्वालिफिकेशन राऊंड. षटक क्रमांक पहिला मयुरेश. पहिला चेंडू स्वीप. दणकेदार सुरुवात, दणदणीत सुरुवात, दर्जेदार सुरुवात. पहिल्या चेंडू खणखणीत चौकार. ऋषी कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. पहिल्या चेंडूर धारदार सुरुवात डोंबिवली स्ट्रायकर्सची. अमित कडेकरने पारितोषिक आले. 3 चेंडू 3 चौकार मारले ऋषीसाठी. अमित कदाळे यांच्याकडे पारितोषिक आले. सलग 3 चेंडू 3 चौकार, 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. स्वीप अजून एक फटका, पण तेवढी चांगली फिल्डिंग, तेवढी चांगली फिल्डिंग. पूर्ण स्पर्धेमध्ये तर पारितोषिक आपण बघणारच आहोत, आपण जसा उल्लेख केलाय. थ्रू आउट द टुर्नामेंट, एंड ऑफ द टुर्नामेंट पर्यंत आपल्याला प्रत्येक मॅच मध्ये जो कोणी फलंदाज 3 चेंडू 3 चौकार मारतोय, मंगलमूर्ती क्रिकेट संघाकडून 500 रुपयाचं पारितोषिक हे फिक्स आहे. हे कायम असणार आहे, गोष्ट लक्षात ठेवायची. चांगली फिल्डिंग बघायला मिळाली वैभव कडून. हल्लीच आपण बघितलं लिगामेंटचं ट्रीटमेंट घेतोय तो. ओ हो, इनसाइड एज आहे. चांगलं कमबॅक आणि चांगलं बॅकअप. आज कुठले क्षेत्र असू दे, क्रिकेट असू दे, ऑफिस असू दे, घरामध्ये असू दे, बॅकअप हा इम्पॉर्टंट आहे. काय बॅकअप बघायला मिळाला ओमकारचा. एक्सलेंट बॅकअप. डॉट बॉल. स्ट्रायकिंग एंडला स्वप्नील. पुढचा चेंडू धावसंख्या दाखल कव्हर 5. चांगलं कमबॅक. ओ लाजवाब, लाजवाब. एक्सलेंट बॉलिंग मयुरेश. आठवते व्हेरी फर्स्ट मॅच 6 चेंडू वाईट टाकले होते या पठ्ठ्याने, पण पुढच्या षटकामध्ये ज्याप्रमाणे त्याने कमबॅक केलं होतं, अप्रतिम कमबॅक. गुड बॉलिंग, गुड बॉलिंग. पहिल्या षटकामध्ये अंदाज आला नाही विकेटचा, पण नंतर काय गोलंदाजी केली आहे गोलंदाजाने. खूप वेळानंतर लक्ष जाते ते मयुरेशच्या वाईटकडे. जसं मी उल्लेख केला हर्षल, की पहिल्या मॅच मध्ये जवळजवळ 6 वाईट टाकले होते, आणि त्याच्या पुढचं षटक विदाऊट वाईट विकेट काढले होते त्या षटकात त्याने शेवटच्या चेंडूवर, आणि त्यानंतर अजिबात मागे येऊन बघितलं नाही या गोलंदाजाने. ओ चांगला कव्हर ड्राईव्ह. व्हॉट अ शॉट. ब्युटिफुल ड्रायव्हिंग. एक्सलेंट कव्हर ड्राईव्ह. कॉपी बुक स्टाईल स्ट्रोक. दर्जेदार फटका, दर्जेदार कव्हर ड्राईव्ह. स्वप्नील. धावसंख्या 2 अंकात, डबल फिगर मध्ये 10 धावा.
पॉवर प्ले सुरू आहे आणि पहिल्या षटकामध्ये जय रागाईच्या विरोधात चांगली बॅटिंग डोंबिवली स्ट्रायकर्सची. स्वीप, गॅप अँड 4. लाजवाब लाजवाब. टाळ्यांचा गजर खूप काही सांगू शकते. फटक्यामध्ये काय दाहकता होती, फटक्यामध्ये काय टायमिंग होतं, नजाकत होती आणि गॅप शोधत आहे. धाव संख्या 14. डोंबिवली स्ट्रायकर्स संघाची खूप चांगली सुरुवात. जसं मगाशी मोहिरने उल्लेख केला की पहिली फेरी क्वचितच हा संघ पार करतो, पण आपण बघतो की पहिली फेरी तर पार केली, बाय मिळाली या संघाला आणि आता तो बक्षीस पात्र फेरीमध्ये मात्र एकमेकांसमोर फाईट करताय. जय रागाई संघासमोर जिंकणारा संघ थेट बक्षीस पात्र फेरीमध्ये प्रवेश करेल, म्हणजे कमीत कमी एक तरी पारितोषिक इथून या स्पर्धेत घेऊन जातील शिवतेज मंगलमूर्ती चषकामधून. चला जयेंद्र सामना सुरू करा. बोली मार्को जयेंद्र, षटक क्रमांक 2, वैयक्तिक पहिलं. स्ट्राईक एंडला ऋषी. पहिल्या सामन्याचा सामनावीर 26 धावांची खेळी आणि एक विकेट असा परफॉर्मन्स बघायला मिळाला या खेळाडूकडून. जयेंद्र, षटक क्रमांक पहिलं वैयक्तिक, धावसंख्या 14. हो, चांगला फटका आहे, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. खरा फिल्डिंग, फटक्याचा चटका लागलाय आणि सीमारेषे बाहेर निघून गेलाय चेंडू. चौकार. भोवऱ्यासारखा चेंडू फिरत गेला, चेंडू कव्हर करू शकला नाही त्या ठिकाणी खेळाडू आणि चूक झाली त्या खेळाडूकडून. सचिन कडून चूक झाली आहे. धाव संख्या या चौकारामुळे 18. धाव संख्या 18 धावा धावफलकावर. चांगली सुरुवात डोंबिवली स्ट्रायकर्सची. राऊंड विकेट. बॅकफुटला गेला, पंच केलाय. डीप मध्ये खेळाडू आहे. बॉटम हँडचा खूप चांगला वापर. सर्कलच्या आतमध्ये फटका दाबून खेळतात, त्या ठिकाणी एकदा तिथे मिळेल. स्ट्राईक रोटेट झाले ते फलंदाज स्वप्नीलकडे. स्वप्नीलने 2 चेंडू 2 चौकार मारलेत ऑलरेडी मागच्या षटकातल्या शेवटच्या चेंडूर, आणि आता जर चौकार मारला तर 500 रुपयाचं पारितोषिक मिळेल त्याला मंगलमूर्ती क्रिकेट संघाकडून. अजून चौकार जर आला तर फुल चेंडू. हो, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. थोडंसं मागे जाऊन पॅडल स्वीप करायचा प्रयत्न होता, टायमिंग करू शकला नाहीये, गॅप शोधू शकला नाहीये. थेट खेळाडूच्या हातामध्ये, तिथे खेळाडू समोर उभा होता, थेट त्याच्याकडे चेंडू. डॉट बॉल आणि संधी हुकली आहे ती स्वप्नीलची. धावसंख्या काय माहिती 19. बॅकफुटला गेलाय, पंच केलं. ओ, चांगला प्रयत्न होता, स्ट्रेच कर स्वतःला, पण चेंडू कव्हर करू शकला नाहीये. चेंडू एक टप्पा घेऊन सरळ सीमारेषे बाहेर. खणखणीत चौकार. डीप मध्ये मयूर आपण काहीच करू शकला नाहीये. स्वतः जागेवर तरी मात्र खूप चांगलं स्ट्रेच केलं, पण लास्ट मोमेंटला त्याला हुलकावणी देऊन चेंडू त्याच्या डोक्यावर निघून गेला सरळ सीमारेषे बाहेर. धाव संख्या 23. ओ, कॉर्नर बॅटेड शॉट, क्रॉस बॅटेड शॉट. शॉटचं सिलेक्शन चुकलंय. हर्षल मला खूप चांगली माहिती देतोय. वाय कंटाक्स क्रिकेट स्पर्धेमध्ये उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हा पुरस्कार ज्या खेळाडूने पटकावला, महेश म्हात्रे जो टीम मध्ये उभा आहे, त्याच्या थोडंसं डोक्याने चेंडू निघून गेला होता. धावसंख्या त्यानंतर आपण बघतो की काय माहिती 23 वर. पुढचा बॉल डॉट टाकला जयेंद्रने. बॅकफुटला गेला, जागा बनवली, खूप चांगला फटका आहे. जबरदस्त कव्हर ड्राईव्ह. व्हॉट अ शॉट. बॅकफुट कव्हर ड्राईव्ह. तोलून मापून मारलेला फटका, जागावरून मारलेला फटका, आणि या चौकारामुळे धावसंख्या सुद्धा वेग पकडते आहे. धावसंख्या 27. 27. 6 मिनिटं 58 सेकंद. बॅटिंग आतापर्यंत 4 चौकार, 3 चेंडू निर्धाव, 4 चेंडू निर्धाव, म्हणजे 8 चेंडूत खेळतोय तो 16 वर. स्वप्नील, समथिंग एक्स्ट्राऑर्डिनरी बॅटिंग.
2 षटकांमध्ये 27 धावा, 13.5चा रन रेट मेंटेन केलाय. बॅटिंग करत असताना डोंबिवली स्ट्रायकर्स या संघाने. उद्योन्मुख चेहऱ्यांचा हा सर्वपूर्ण संघ आपण बघतोय अपकमिंग यंगस्टर्स या संघामध्ये, आणि दर्जा दाखवून दिला त्या संघाने. अनस्टॉपेबल, अनबिटेबल डोंबिवली स्ट्रायकर विदाउट लॉस 27. जसं मी उल्लेख केला की प्रत्येक स्पर्धेमध्ये सहभाग दर्शवत आहेत, प्रत्येक स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवत आहेत, प्रत्येक स्पर्धेमधून अनुभव घेत आहेत, आणि अनुभवातना मात्र पुढे येणारा संघ आहे डोंबिवली स्ट्रायकर. बोली मार्कवर धावांना रोखण्यासाठी ओमकार, विकेट काढण्यासाठी ओमकार. पहिला चेंडू, हो पहिला चेंडू निर्धाव, पहिला चेंडू निर्धाव. जसा मी उल्लेख केला की धावांना रोखण्यासाठी, विकेट काढण्यासाठी, धावांना अंकुश लावण्यासाठी आता आले तो ओमकार. चांगला फिरकीपटू आहे. ओमकारचा पुढचा चेंडू, चेंडू बॅक टू द बॉलर. सामने चांगली फिल्डिंग, एक्सलेंट. हेत गाला, स्टँडर्ड ऑफ फिल्डिंग, स्टँडर्ड ऑफ मंगलमूर्ती चषक हे फिल्डिंग मध्ये बघायला मिळतंय. वेद गाला, हेत गाला, एक्सलेंट फिल्डिंग. शिवतेज मंगलमूर्ती चषकातला आपण दर्जा बघत आहोत फिल्डिंग मधला, मॅग्निफिसंट फिल्डिंग. फक्त एकच धाव मिळते या चेंडूवर. धावसंख्येवर धावसंख्या 28-28. पुन्हा ओव्हर द विकेट ओमकार. स्ट्रायकिंगला असेल तो स्वप्नील. बॅकफुटला गेला, ऑन साइडला पुलचा फटका. बघा मगाशी जसा मी उल्लेख केला हर्षल की धावसंख्येला आकृष आणण्यासाठी ओमकारला बोलवलंय. ज्या ओमकारने पहिल्या मॅच मध्ये 6 चेंडूत 8 धावा डिफेंड केल्या, 2 पेनल्टीच्या धावा लागून सुद्धा 4 चेंडूत 6 धावा ज्याने डिफेंड केल्या, तो गोलंदाज आहे, तो म्हणजेच ओमकार. आणि 4 विकेट सुद्धा काढल्या. विकेटच्या मागे लेस टाईट करतोय प्रेम, फिल्डिंग चेक करतोय. बॉलिंग मार्कवर पुन्हा सज्ज होते ओमकार. स्ट्राइक एंडला असेल तो ऋषी. रिव्हर्स अँड चौकार. टायमिंग बेमिसाल, दर्जेदार चौकार. खूप वेळानंतर जी पोकळी निर्माण झाली होती चौकारांची ती भरून काढली आहे 4 धावेने. अमित कडाळेकडनं वादुषिक आहे. अजून जर 2 चौकार मारले तर 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. ओहो वा वा वा, फक्त एकच शब्द बाहेर पडतो तोंडातून, वर दर्जा. रवींद्रकडनं अप्रतिम फिल्डिंग, लाजवाब फिल्डिंग. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते. या सिंगलमुळे धावसंख्या 34 धावा धावफलकावर आहेत. या षटकामध्ये आपण जर बघितलं 1 चौकार आहे, 3 सिंगल आहेत, 7 धावा ओमकारने खर्च केलेत. लास्ट टू गो. शेवटचा चेंडू ओमकारचा. स्वीप करायचा प्रयत्न लेग स्टिकच्या बाहेर, आणि पहिल्यांदाच भरकटलेला दिसतोय ओमकार. सहसा अशी चेंडू टाकत नाही, स्टंप टू स्टंप अटॅक करतो, ही ओळख आहे या खेळाडूची. स्कोर मोजा 34. 35 धावा धावफलकावर आहेत. 35 डॉट बॉल. षटक समाप्त. एकूण 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि धावसंख्या खूप चांगली आहे, दर्जेदार आहे. 35 धावा, 11.67 ची गती राखत असताना 35 धावा धावफलकावर आणि 11 मिनिटं 27 सेकंद हा वेळ घेतलाय तुम्ही आतापर्यंत 3 षटकांसाठी. ही माहिती मला प्रत्येक षटकामागे तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. 35 ऑन द बोर्ड आफ्टर 3 ओव्हर अँड लास्ट ओव्हर टू गो. चला या षटकात आपण टॉस करणार आहोत. फ्रेश राऊंड, फ्रेश ग्रुप अँड फ्रेश मॅच. ओपन लॉट R1 स्पोर्ट्स वर्सेस रॉयल स्ट्रायकर्स अंबरनाथ. आपण आल्याची नोंद करा आणि या षटकांतर तयार राहा टॉस साठी. जो संघ अवेलेबल नसेल त्याच्या विरोधात 2 रनची पेनल्टी इम्प्लिमेंट केली जाईल. बोली मार्कवर प्रेम मात्रे. आतापर्यंत ज्या गोलंदाजाचा वापर केला मयुरेश 1 षटक, त्यानंतर जयेंद्र, त्यानंतर ओमकार,
3 षटकात 3 गोलंदाज आणि 4थ्या षटकामध्ये येतात प्रेम म्हात्रे, सगळे म्हात्रे, मुरेश म्हात्रे, जयेंद्र म्हात्रे, ओमकार म्हात्रे आणि आता प्रेम म्हात्रे, म्हात्रे ब्रदर्स. ओहो, प्रचंड वेग, अचूकता, भेदकता, लाजवाब. पहिल्या चेंडूवर अॅक्युरसी, अचूकतेवर भर, प्रेम म्हात्रे. ओ व्हॉट अ ड्राईव्ह, हे उत्तर आहे. पलटवार, रिप्लाय, करारा जवाब फ्रॉम ऋषि. ऋषि की बल्लेबाजी देख के हो गई है खुशी. ये है ऋषि, व्हाट अ शॉट. दर्जेदार चौकार. या चौकारमुळे धावसंख्या आपण बघतो ती वेगाने पुढे सरकली ती 39 वर. 39 व इन द लास्ट ओव्हर. स्वीप करायचा प्रयत्न, टायमिंग करू शकत नाहीये. दरम्यान लेग बाईचा इशारा पंचांचा येतोय. संघाच्या खात्यामध्ये एक्स्ट्रा सुरुवाती धाव ऍड केली जाईल. इट्स 40 ऑन द बोर्ड इन द लास्ट ओव्हर. 40 धावा विदाउट लॉस. सगळ्यात महत्वाची बाजू ही आहे की एकही विकेट काढण्यामध्ये जयरागाच्या गोलंदाजाला यश मिळालं नाहीये. विदाउट लॉस, अनबिटेबल, अनस्टॉपेबल दोन्ही बॅट्समन स्वप्नील आणि ऋषी. 40 धावा आणि 40 धाव्यांची खेळी, 40 धाव्यांची भागीदारी पहिल्या विकेटसाठी. शिवतेज मंगलमुदी चषकामध्ये 5वा सामना सुरू आहे. पुढचा चेंडू कट करायचा प्रयत्न होता. स्ट्राईक हवे ऋषीला, पण नकारलंय स्वप्नील, नकारलंय पूर्णपणे. नकार कळवला त्याला ताबडतोब डॉट बॉल अगेन. पहिला चेंडू डॉट, नंतर चौकार, नंतर लेग बाईस आणि नंतर डॉट. टू गो. 2 चेंडू शिल्लक. ओ थेट कॉमेंट्री बॉक्स. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. चौकार. दर्जा, स्टँडर्ड ऑफ शॉट, स्टँडर्ड ऑफ 4. डोंबिवली स्ट्रायकर्स नावामध्ये स्ट्रायकर्स आहे आणि स्ट्राईक करणं जाणता येते, कशी स्ट्राईक करायची. 44. 44 धावा धावफलकावर. अँड लास्ट टू गो. काय लक्ष असेल, काय टार्गेट असेल, काय उद्दिष्ट ठेवणार आहे डोंबिवली स्ट्रायकर्स. वेगवान, बुलेट, डॉट बॉल अँड ओव्हर कंप्लीट. 4 षटकांच्या अखेरीस 44. करंट रन रेट 11 आणि 45 टू विन फॉर जयरागाई. डोंबिवली स्ट्रायकर्स अनस्टॉपेबल, अनबिटेबल, एकही विकेट न गमावता 44 कुठल्या संघाने आणि जयरागाई समोर 45चं लक्ष त्यांनी उभारलेलं आहे. चला टॉस साठी इन्व्हाइट करतोय पुन्हा एकदा R1 स्पोर्ट्स आणि रॉयल स्ट्रायकर्स अंबरनाथ. ज्या संघानायक अवेलेबल नसेल त्याच्या अगेन्स्ट पेनल्टी इम्प्लिमेंट केली जाईल. ताबडतोब टॉस साठी या. R1 स्पोर्ट्स आणि रॉयल स्ट्रायकर्स अंबरनाथ. R1 स्पोर्ट्स आणि रॉयल स्ट्रायकर्स अंबरनाथ हा सामना सुरू झाल्यापासून आपण अनाउन्समेंट करतोय. आपण टॉस साठी अजून आलेले नाही कोणी पण. पेनल्टी ताबडतोब इम्प्लिमेंट केली जाईल ही गोष्ट लक्षात ठेवा. सेकंड इनिंग मध्ये 45 धावा करायच्या आहेत जयरागाई या संघाला. आव्हान तसं तर आपण बघितलं तर मजबूत तगडं ठेवलंय.
अमित सावंत कोणी पारितोषिक आलंय. जर मयुरेश म्हात्रेने 3 चेंडू 3 चौकार लगावले तर 500 रुपयाचं कॅश प्राइज तर आहेच. आणि त्याचबरोबर मंगलमूर्ती क्रिकेट संघाकडून सुद्धा पारितोषिक आहे 500 रुपयाचं. पूर्ण स्पर्धेमध्ये थ्रू आउट द टुर्नामेंट प्रत्येक बॅट्समन साठी. सामना सुरू होतोय. पहिल्या चेंडूवर दर्जेदार सुरुवात. नाव आहे प्रेम म्हात्रे आणि पहिल्या चेंडूवर चौकार. पलटवार, ईट का जवाब पत्थर से. त्यांनी पण मारला, आम्ही पण मारणार, ही सुरुवात दाखवली प्रेमने. या सामन्याच्या पहिल्या इनिंग मध्ये पहिल्या चेंडूवर चौकार मारला होता मयुरेशच्या विरोधात फलंदाज ऋषीने आणि त्याची परतफेड केली पहिल्या चेंडूवर चौकार मारून. गोलंदाज तोच आहे ऋषी आणि फलंदाज आहे तो स्ट्रायकिंग एंडला प्रेम. पुढचा चेंडू. ओ क्या बात है, गोळी, बुलेट शॉट, दर्जेदार फटका, आक्रमक आणि खूपच दबाव टाकणारी सुरुवात. 2 चेंडू 2 बॅक टू बॅक, 2 चौकार प्रेमच्या बॅटमधून. 8 धावा धावफलकावर. 11.45 लक्ष आहे. 45 टू विन. टार्गेट इन्फॉर्मेशन फॉर जय रागाई. 45 करायचे आहेत. 11.25 11:15 ते 12च्या दरम्यान तुम्हाला फटकेबाजी करावी लागेल. 2 चौकार मारल्यानंतर लगेच टीम मीटिंग कॉल केली सर्व खेळाडूंनी आणि बघायचं आहे त्या टीम मीटिंगचं इम्प्लिमेंट काय कशा प्रकारे करणार गोलंदाज ऋषी. 22 चेंडू 37 धावांची गरज आहे जय रागाईला. राऊंड विकेट. ओ काहीच उपयोग नाहीये, काहीच उपयोग नाहीये. सेफ शॉट सरळ लँड केलाय तो, म्हणजेच कॅमेरामॅनच्या बाजूने. बॅक टू बॅक तिसरा आणि 500 रुपयाचा मानकरी ठरलाय तो प्रेम म्हात्रे. मंगलमूर्ती क्रिकेट संघाच्या वतीने हे पारितोषिक शेवटच्या टप्प्यापर्यंत फायनल पर्यंत कायम असणार आहे या स्पर्धेमध्ये थ्रू आउट द टुर्नामेंट. बॅक टू बॅक 3 बाउंड्रीज अँड 500 रुपीज फॉर बॅट्समन. 500 रुपयाचं पारितोषिक. पण ते 500 रुपये सध्या आता दिसत नसतील प्रेमला, तर दिसत असेल तो आपल्या संघाचा विजय. आपल्या संघाच्या हितासाठी तो खेळणार. 3 चेंडू 3 दाखवलेत. व्हॉट अ बॅटिंग. 21 चेंडू 33 धावा. हर्षल पाटील सारखा जर स्कोर आमच्याकडे असेल तर कॉमेंट्री करण्याची मजा काय वेगळीच असते. थँक्यू हर्षल, गुड जॉब, खूप चांगली कामगिरी. रागायचाच खेळाडू आहे. तसं मगाशी उल्लेख त्याने सॅक्रिफाईस केलं सुद्धा मगाशी एका खेळाडूसाठी. येऊन लगेच स्कोरिंगला आपली ड्युटी त्याने करणं पसंत केलं. लेगस्टिकच्या बाहेर वाईट बॉल, दबाव गोलंदाजावर. घरामध्ये आपण जेव्हा आपल्या आई बहिणी जेव्हा जेवण बनवतात, कुकरमध्ये जेव्हा जेवण शिजवतात आणि शिजत असताना आपण बघितलं की प्रेशर आलं तर शिटी वाजते. इथे सुद्धा तेच झालं. 3 फटके 3 चौकार मारले, प्रेशर आलं आणि शिटी वाजली. वाईट बॉल. धावसंख्या 13. ओहो क्या बात आहे. अजून एक सेफ शॉट. काय कंट्रोल आहे, बॉटम हँडचा काय वापर आहे. जसं मी उल्लेख केला की क्रिकेटचं बाळकडू घरातच घेऊन आला हा खेळाडू आणि तो मात्र आपला दर्जा सिद्ध करतोय, आपलं स्टँडर्ड सिद्ध करतोय, आपलं पोटेन्शियल सिद्ध करतोय. आणि व्हॉट अ नॉक. 4 चेंडू 4 चौकार. क्या बात आहे. खूप चांगली सुरुवात फटकेबाजी मध्ये. आता स्लो ट्रॅकने डायरेक्ट फास्ट ट्रॅकवर ट्रेन घेऊन आलाय एक्सप्रेस. बॅक टू बॅक 4 चौकार, एक वाईड. धावसंख्या तब्बल 17. अशी सुरुवात. लक्षात ठेवा स्टॉपवॉच सुरू आहे. 3 मिनिटं 41 सेकंद तुम्ही घेतले. चेंडू 5 चौकार. शुभम कांबळे यांनी पारितोषिक. विक्रम होईल तो शिवतेज मंगळवेढा चषकामध्ये, पण बॉटम हँड. मला हा खेळाडू त्या दर्जाचा वाटतोय जो गोलंदाजाचा इथे मात्र करिअर कधीच खराब करणार नाही. ही सुरुवात जर बघितली तर आपण ओरम क्रिकेटमध्ये दर्शन बांदेकरच्या माध्यमातून बघितली. मालवणचा देवबागचा खेळाडू. आतापर्यंत कित्येक वेळा 5 चेंडूत 5 षटकार मारलेत, पण 6व्या षटकाने कधीच मारला नाही. तरी सन्मान केला त्या चेंडूचा, कारण त्यामुळे गोलंदाजाचं करिअर खराब होऊ शकतं. इथे सुद्धा तेच बघायला मिळालं. जर चौकार मारायचा असता तर समोर बॅट फिरवली असती, पण बॉटम हँडचा वापर केला. धावसंख्या आपण बघतो ती 21. तर टाळ्या होत्या जोरदार प्रेमसाठी. त्याला माहिती आहे की अशा मुवमेंटला गोलंदाजाचं करिअर खराब होऊ शकतं. लगेच ती क्लिप व्हायरल होईल
नाव ह्याचं होईल, नाव प्रेमचं होईल, पण नाव खराब होईल ते गोलंदाजाचं ऋषीचं. त्यामुळे हा खूप चांगला प्रयत्न केला, बॉटम हँडचा वापर केला. राऊंड विकेट. ज्या खेळाचा मी उल्लेख केला त्याबद्दल आपण आज निश्चित चर्चा करूया. हो, खूप चांगला ड्राईव्ह, करा फिल्डिंग, सीमारेषेबाहेर चौकार. ज्या खेळाडूकडून आज टेनिस बॉल क्रिकेटमध्ये कित्येक खेळाडूंनी प्रेरणा घेतली आहे त्याचा मी उल्लेख केला. दर्शन बांदेकर, मॅन फ्रॉम देवबाग बालवण. सध्या आपण बघतोय की ISPL ची क्रिकेट स्पर्धा सुरू आहे आणि तो माझी मुंबईला रिप्रेझेंट करतो त्या ठिकाणी. त्यामुळे त्याचा काही निश्चित बघा. माझी मुंबईला सपोर्ट करा, देवबागच्या दर्शन बांदेकरला सपोर्ट करा. हा चौकार आपण बघतोय फलंदाज मयुरेशच्या बॅटमधून पहिला. मयुरेश आणि प्रेम म्हात्रे बंधू. धावसंख्या 25. बॉटम हँडचा अप्रतिम वापर. अजून एक चौकार, अजून एक चौकार, बॅक टू बॅक. म्हात्रे बंधू म्हटल्यानंतर जर मी उल्लेख करतोय की आतापर्यंत आपण बघतो की फक्त चौकारांचीच भाषा बोलली फलंदाजाने. एक मात्र जो एक्स्ट्रा आहे तो वाईटच्या स्वरूपात आलेला आहे, एक डॉट आलेला आहे. आणि त्यामध्ये चेंडू झाले ते 8, त्यापैकी चौकार आले ते एकूण 7, एक वाईड, एक डॉट. ऑप्शनच्या बाहेर, खूपच बाहेर. दबाव दबाव. 29 नंतर 30. चला टॉस साठी या, बराच वेळ घेत आहे. दोन्ही संघाला पेनल्टी आता डायरेक्ट ओव्हरची लागेल बहुतेक. R1 स्पोर्ट आणि रॉयल स्ट्रायकर्स अंबरनाथ. वेगवान चेंडू, बॅट खोपणीसारखी फिरवली होती. प्रचंड वेग. आम्हाला अजिबात आवडणार नाही, आयोजकांना अजिबात आवडणार नाही की षटकं ते कमी केली जातील, कारण प्रेक्षकांना चांगले षटकांचे सामने बघायचे. त्यामुळे विनंती की आपण ताबडतोब या टॉस साठी, कारण सामना आता जवळजवळ संपत आलेला आहे. ओ, इथे मात्र खराब गोलंदाजी, बिलकुल नियंत्रण नाहीये. आणि असं वाटतंय की त्या ठिकाणी खांदे थोडेसे झुकलेत डोंबिवली स्ट्रायकर्सचे. विषयावर नियंत्रण ठेवू शकत नाही यश. एक चांगल्या पट्टीचा गोलंदाज आहे, विकेट टेकर बॉलर आहे. राऊंड विकेट. मागच्या सामन्यात 2 षटक 9 धावा आणि 2 विकेट काढल्या होत्या खेळाडूने. ओ, स्ट्रेट ड्राईव्ह, बॅक टू द बॉलर. बॅट्समनला चेंडूला लागून आपण बघतोय नॉन स्ट्रायकिंग गेला, चेंडू डायव्हर्ट झाला, परत मागे आला, रिटर्न झाला आणि तोपर्यंत एक क्विक सिंगल कंप्लीट केली फलंदाजाने. आणि पहिली सिंगल इथे मात्र हर्षल पाटील इथे नोंदवतोय. धावसंख्या 32. 14 चेंडू 13 धावांची गरज आहे. तर टार्गेट पेक्षा एक चेंडू जास्त आहे. 14-13. बॅटिंग टीम कडे जय रागाई विथ द कॉन्फिडन्स बॅटिंग सुरू आहे. दिस इज नॉट आउट. आतापर्यंत नॉट आउट आहेत दोन्ही फलंदाज. ओ, क्या बात आहे. बॅकफुटला थोडासा गेला, जागा बनवली, स्टीअर केलं पॉइंटला, थोडीशी मिसफील्ड, पण कंट्रोल पुन्हा मिळवलं त्या चेंडूवर. तोपर्यंत एक धाव. धावसंख्येत 33 धावा. पहिल्या इनिंग मध्ये ज्या आपण बघितलं की बॅटिंग करत असताना एकही विकेट गमावली नव्हती, ते चित्र आपण बघतो की एकही विकेट आतापर्यंत गमावली नाही जय रागाई संघाने. 33 धावा धावफलकावर. स्वीप करायचा प्रयत्न, पारे चेंडू ब्रश होतोय आणि पंचांचा इशारा लेग बाईचा संकेत. 2 षटकांचा खेळ इथे समाप्त होतोय. 34 धावा धावफलकावर. सततची गती आपण बघतो की 17 रन पर ओव्हरच्या गतीने बॅटिंग आतापर्यंत जय रागाई संघाने केली आहे. सामना आता कोण वाचवणार, आपण जर बघितलं कारण 2 षटकांचा आता खेळ शिल्लक राहिलाय आणि करायच्या त्या 11 धावा सामना जिंकण्यासाठी. 12 चेंडू 11 धावा. सामना वाजवण्यासाठी तुमच्याकडे मात्र तुम्हाला असा गोलंदाज घेऊन यावा लागेल जो विकेट काढून देईल आपल्या संघाला, जो धावसंख्या थांबवेल, डॉट चेंडू टाकेल, निधाव चेंडू टाकेल, दबाव टाकेल फलंदाजांवर. असा तुम्हाला जादूगारच घेऊन यावा लागेल. तर 2 षटकांमध्ये करायचे ते 11 धावा जय रागाईला आणि 2 षटकांमध्ये 11 धावा रोखायच्या आहेत त्या डोंबिवली स्ट्रायकर्सला. बॉलिंग मार्कर श्रेयस, सिनियर श्रेयस. तीन चौकार जर मारले तर अमित सावंत कडून 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे फक्त मयुरेशसाठी, मयुरेश म्हात्रेसाठी. म्हणजे 3 चौकार मारून तुला मॅच संपवावीच लागेल.
आणि एकमेकांचे चांगले मित्र सुद्धा आहेत, अमित सावंत आणि मयूर. राऊंड विकेट. बॅकफुटला गेला, पंच केलाय, पण तिकडे आणि क्षेत्ररक्षक आहे बरोबर, त्या ठिकाणी चेंडू जातोय. एकच धाव मिळते या चेंडूवर. बक्षिसाला अमिषाला अजिबात न भीक घालता किंवा त्याला अजिबात प्राधान्य देता आपल्या संघासाठी यादी कंप्लीट केली आहे. चला पुढच्या मॅच साठी दोन्ही संघांनी यायचं आहे. ओ व्हॉट अ शॉट, व्हॉट अ शॉट. प्रेम नाम तो सुना होगा. अशी फटकेबाजी केली आहे, अशी फलंदाजी केली आहे आणि ऋषी सुद्धा अप्रिशिएट करतो या बॅटिंग बद्दल, या शॉट बद्दल. त्याला टॉस साठी यायचं, अजूनही एकही कॅप्टन आलेलं नाहीये. दोन्ही संघ नायकाच्या विरोधात दोन्ही संघाच्या विरोधात ताबडतोब स्ट्रॉंग ऍक्शन घेतली जाईल. R1 स्पोर्ट्स रवी, चला कॅप्टन आपण येऊ द्या. रवी कमिटीशी येऊन संपर्क साधायचा आपण. रवी या आपण. आणि रॉयल स्ट्रायकर संबरनाथ, कारण का आता हे राऊंड संपत आलेत, आता पुढचा राऊंड तुमचाच आहे. केशा पण आलाय, स्वागत आहे. राऊंड विकेट. पुढचा चेंडू, हो हा चेंडू लेगस्टिकच्या बाहेर. वाईट बॉल, वाईट बॉलचा इशारा केला पंचांनी. चाळीस धावा, 40, 5 धावांची गरज आहे. 9 चेंडूत 5 धावा. हो चेस केलं ऑस्ट्रेलिया खूप बाहेर आहे. वाईट बॉल, दबाव गोलंदाजावर. 2 चेंडू 2 वाईड. चला रवी त्या ठिकाणी येत आहेत. रवी पवार, आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे, कारण R1 स्पोर्ट्स या संघाला रिप्रेझेंट करतो रवी पवार व्यावसायिक क्रिकेटमध्ये. अजून एक वाईट बॉल. 3 चेंडू लगातार वाईट. अनस्टॉपेबल, अनबिटेबल. आतापर्यंत तोडीस तोड उत्तर. पहिल्या सत्रामध्ये सुद्धा बिनबाद आपण बघितलं फलंदाजी केली होती, ती डोबल स्ट्रायकरनी सुद्धा आपण तेच बघतोय. बिनबाद धावसंख्या आपण बघतोय धावफलकावर. बॅकफुटला गेला, जागा बनवली, बॉटम हँडचा खूप चांगला वापर केलाय, फक्त ढकललाय, चेंडू स्टिअर केलाय आणि धावसंख्या 43, 43. 8 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता आहे. रॉयल स्ट्रायकर्स अंबरनाथ ताबडतोब रिपोर्ट करा. रॉयल स्ट्रायकर्स आणि स्कोर इज लेवल नाव 44. स्कोर इज इक्वल, स्कोर लेवल 1-2. फक्त एक धावाची गरज आहे. क्या बात है प्रेम, थैंक यू. लास्ट रन टू विन. स्वीप अँड फिनिश. चौकाराने, क्या बात है. काय अंदाज होता सेलिब्रेशनचा प्रेमचा. आणि सामन्याचा पुरस्कार सुद्धा जाईल तो प्रेमला, या संघनायकाला. 30 धावांची खेळी करणारा खेळाडू ठरलाय सामनावीर, मॅन ऑफ द मॅच. आजच्या दिवसातली दुसरी 30 धावांची खेळी, अजरामर खेळी आणि आपल्या संघाला विजय मिळवून देणारी खेळी आपण बघतोय प्रेमची. प्रेम मात्र ठरलाय सामनावीर, मॅन ऑफ द मॅच. अनिकेत सोगम यांना विनंती करतो की आपल्या शुभस्थापना पुरस्कार द्यायचा आहे. हा पुरस्कार द्यायचा सामनावीराचा. अनिकेत सोगम यांच्या शुभस्थापना पुरस्कार देत आहोत. चला प्रेमने यायचे. प्रेम सामनावीर अनिकेत सोगम यांच्या शुभस्थापना पुरस्कार देत आहोत. सामनावीर आणि 30 धावांची नाबाद